घरची रोजची कामं आवरून जर कुठे जायचं असेल तर मग आपली वेगळीच एक तयारी असते, वेगळीच एक घाई असते. तर तसंच आज मी चालली आहे सासूबाईंकडे म्हणजे आईंकडे. तर आईंकडे आज जे आपल्या म्हणजे खानदेशामध्ये बघा देवींच्या आरती असतात. पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे, सांगणारच आहे. तर मी आईंकडे चालली आहे. तर जाता जाता पहिले सगळं सामान घेऊन जाते, कारण तिथे गेल्यानंतर कसं मग परत हे नाहीये ते नाहीये असं काही ना काही असतं. मग त्यांना सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की मी व्यवस्थित पूर्ण डोक्यात प्लॅन करूनच जाते की बाबा मला काय बनवायचंय आणि काय करायचंय. तर भाजी बघा, मटकीची भाजी घेतली, भाजी मटकी भिजवलेली होती. तर त्याच्यासाठी वाटण मी कालच म्हणजे आदल्या दिवशीच बनवून ठेवलं होतं. तर वाटण थोडंसं घेऊन जाते, कारण इतर वेळी आपण ज्या भाज्या बनवतो त्या आणि जेव्हा असं नैवेद्याला काही दाखवायचं असेल थोडंसं, तर तेव्हा कसं वाटणाच्या भाज्या जरा चांगल्या वाटतात खायला. तर म्हणून वाटण बनवून घेऊन जाते, म्हणजे पटकन काम होऊन जातं. त्यानंतर हे आहेत आपले गजरे, फुलं. तर तुम्ही मला विचारता की ताई गजरे एवढे तुमच्या इथे मिळतात, तर हो खरंच मी माझं नशीबच समजते की देवांसाठी मला एवढे एवढे छान फ्रेश गजरे मिळतात. आणि अशा प्रकारच्या कंटेनरमध्ये मी ठेवते बघा. हे प्लास्टिकचंच कंटेनर आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते. गजरे खूप छान फ्रेश राहतात. फक्त एक काम करायचं की एक दोन्ही गजरे किंवा 2-3 प्रकार एका याच्यामध्ये मिक्स करून ठेवू नका. वेगवेगळे जे गजरे असतात ना ते वेगवेगळेच ठेवत जा, म्हणजे ते आणखीन छान राहतात. तर जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस गजरे खूप व्यवस्थित राहतात, फ्रेश राहतात. आणि फुलं जी लागणार होती ती घेतली, कारण मला जे आरतीचं ताट आहे ते असं खूप छान सजवायचं होतं. तर त्याच्या हिशोबाने मला जे जे काही लागणार होतं, तर मग म्हटलं चला जी फुलं लागतायत, गजरे लागतायत, तर आपण इथूनच घरूनच घेऊन जाऊया, म्हणजे तिथे गेल्यावर पण परत गडबड नको. तर म्हणून सगळं सामान मी आता माझ्या पोटलीमध्ये भरते आणि आता निघाले. तर दुपारचं किती ऊन लागतं. तर अजून दुपार झाली नाहीये, अजून सकाळचाच टायमिंग आहे, म्हणजे जवळपास 10:30, 11, पावणे 11 झाले असतील आणि आम्ही आता निघतोय. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर उद्या आहे आपली चैत्र महिन्याची पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ना आमच्याकडे म्हणजे खानदेशी पद्धतीमध्ये आमच्याकडे जी आमची कुलदेवता असते, तर कुलदेवतेची आरती करतात, पिठाची आरती. मी ह्याच्या अगोदर सुद्धा दाखवलं होतं. म्हणजे पिठाचे दिवे बनवतात आणि त्याची आरती असते. तर गावाला जाणं तर आता आज शक्य नाही आहे, तर म्हणून आम्ही इथेच करतो. त्याला चावदस असं सुद्धा म्हणतात. तर आईंकडे मी आता चालले. सगळं सामान थोडं थोडं काय काय पाहिजे होतं ते घेतलंय, कारण नैवेद्यासाठी काहीतरी बनवण्यासाठी. तर सामान सगळं घेतलंय आणि कशा प्रकारे आरती बनवतो, कसे कुलदेव त्याच्यामध्ये ठेवले जातात, कशी आरती होते. आणि खरंच दरवर्षी आम्हाला म्हणजे ही आरती करायला भेटते ना, हे माझं मी खरंच खूप मोठं नशीब समजते की ह्या सगळ्या गोष्टी मला करायला मिळतात, बघायला मिळतात. तर चला, मी आता सगळं आवरलंय आणि जाता जाता मी तुम्हाला दाखवते. आता आमच्या इथे तिसाई देवीची पण यात्रा सुरू होते. आता हनुमान जयंतीपासून यात्रेची सुरुवात होते, त्या दिवशीच पालखी असते. तर मला देवींच्या साड्या पण घ्यायच्या आहेत, बरीचशी कामं आहेत. पण चला पहिले आईंकडे जाऊया. तर जातानाचा हा नजारा तुम्हाला एक दाखवून जाते की बघा असे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत, पाळणे, झोपाळे, बरंच सगळं लागलेलं आहे. फक्त कसं पहिले जागा खूप होती, आता बघावं तिथे सगळीकडे बिल्डिंगचं बांधकाम झालंय. त्यामुळे खरंच हे ज्या जत्रा यात्रा ह्यांच्यासाठी जागाच कुठे ठेवलेली नाही आणि त्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं. पण असो, जे आहे त्यात आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. तर तसंच यांना पण बिचाऱ्यांना, स्टॉलवाल्यांना, आपल्याला उन्हाचं साधं बाहेर जायची इच्छा होत नाही, पण यांना काहीच ऑप्शन नाहीये बघा. त्यांना इथे सगळ्या गोष्टी उन्हाच्या म्हणा किंवा काही म्हणा मांडाव्या लागतील. आणि तुम्ही नक्की या जत्रेमध्ये बघा, इतक्या साऱ्या वस्तू असतात ना. मी तुम्हाला जत्रेचा एक फुल डिटेल असा व्हिडिओ मस्त दाखवेनच की काय काय आलंय जत्रेमध्ये वगैरे. तर नॉर्मली 3 दिवसाची जत्रा असते, पण आता समजा जास्तीत जास्त म्हणजे लोक कधी कधी शनिवार रविवार सुद्धा येतात, तर कधी कधी ठेवतात, कधी कधी नाही ठेवत, पण मॅक्झिमम 3 दिवसाची तरी जत्रा असतेच असते. तर आता मी घरी आली. घरी आल्यानंतर लगेचच कामाला लागली, कारण खूप सारं काम होतं आमचं. म्हणजे दिवे बनवायचे होते, जेवणाची तयारी सगळी करायची होती. तर दिवे बघा, नॉर्मली ना असे गोल दिवे बनवतात तिथे गावाला, आणि ह्याच्यापेक्षा खूप मोठी मोठी साईज बनवतात.
पण कसं आहे ना, हे दिवे आपल्याला खायचे सुद्धा असतात, तर म्हणून छोटे छोटेच बनवलेले बरे पडतात. तर मी अशा प्रकारे बनवते. हे पिठाचे म्हणजे जे गव्हाचं पीठ असतं ना, त्याचेच हे दिवे बनवले जातात. तर ह्याच्यामध्ये आज म्हणजे हे चौदसचे दिवे म्हटले जातात, याला चौदस म्हटलं जातं, पौर्णिमेच्या आधीचा दिवस. तर याच्यामध्ये 13 दिवे पिठाचे, एक मेढ्या म्हणतात, म्हणजे एक मोठा असा दिवा असतो, त्याच्या आतमध्ये गहू भरले जातात, गूळ भरलं जातात आणि देवीचा शृंगार म्हणजे 4 बांगड्या, वेणी, फणी, तिला अंगठी म्हणा किंवा आणखीन तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही दागिने याच्यामध्ये बनवू शकता. तर आई सध्या तरी हेच दागिने बनवतात, म्हणजे जोडवी म्हणा, बांगड्या म्हणा, टिकली, अंगठी, वेणी, फणी. तर मी आता ही वेणी बनवते. तर थोडंसं आर्ट पण त्याच्यामध्ये दाखवता येतं, जसं आपण क्लेचं खेळताना कसं काही ना काही बनवतो, तर तसं छान मस्त बनवायचं असतं. तर आता दिवे बघा साईडला, तिथे जसे आपण मोदक उकडीचे करतो ना, तर तसंच दिवे उकडायला ठेवतो आम्ही. काही वेळा कसं आपण टोपात पाण्यामध्ये समजा डायरेक्ट दिवे टाकले ना, तर ते असे बुळबुळीत होतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जमा होतो, त्यामुळे ते व्यवस्थित पेटतही नाहीत. तर म्हणून अशा प्रकारे टोपात ठेवलेत वरती चाळणीमध्ये आणि तसे छान शिजवून घेतोय दिवे आणि त्यानंतर मग त्यामध्ये तेल किंवा तूप आपण घालायचंय. तर आता तोपर्यंत भाजीची तयारी मी करून घेते. बेसिक जे जेवणाचं आहे, पुरीचं आईंनी पीठ मळून ठेवलंय, भाजी मी फोडणीला घालते, त्यानंतर कढी फोडणीला घालणार, त्यानंतर काय काय बेत आहे तुम्हाला सांगते. कांदा भजी बनवायची आहे, त्यानंतर शेवयांची खीर बनवायची आहे, पुऱ्या बनवायच्या आहेत, तर तळण काढायचंय. तर असं बरंच सगळं काम बाकी होतं आमचं. तर मग म्हटलं, आई बोलल्या पहिले आपण देवाचं काम करून घेऊ, पहिले आपण दिवे लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित जेवणाला म्हणजे बाकीच्या गोष्टींना सुरुवात करू. तर असं सगळं काम काही ना काही म्हणजे सगळं थोडंसं डोक्यात प्लॅनिंग करून ठेवलं ना, तर मग काम व्यवस्थित फटाफट होतं. आणि निष्ठाला पण नेलं होतं, तर तिची पण खूप खूप मदत झाली. तर बघा दिवे असे बघा शिजल्यानंतर असे होतात, वरच्या वर ठेवले ना तर असे व्यवस्थित राहतात. तर हे ताट मी तुम्ही ओळखलं असेल की मी गणपतीच्या वेळेला सर्वांना काही ना काही दरवर्षी घेते. तर यावर्षी सर्वांना असं हे नैवेद्याचं ताट मी घेतलं होतं. याच्यामध्ये वाटी, ग्लास वगैरे असं सर्व होतं आणि बघा असे दिवे सगळे छान असे ठेवलेत व्यवस्थित. त्याच्या आतमध्ये तुम्ही फुलवाती घालू शकता किंवा अशा प्रकारच्या आपल्या जोडवाती बनवून त्या वाती घालू शकता. त्यानंतर यामध्ये तूप घालायचं आणि त्यानंतर मी सर्व पूर्ण ताट पूर्ण पहिले छान असं सजवून घेते आणि त्याच्यानंतर मग सगळे दिवे एकत्र असे छान प्रज्वलित करते. तर यामध्ये बघा आपले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे आपले कुलदैवत. तर बऱ्याच जणांकडे टाकाचे म्हणजे टाकांचे देव असतील, तर आमच्याकडे असे माळीतले देव म्हटले जातात. म्हणजे ह्या माळीतल्या देवांना अशा प्रकारे झोपवलं जातं, ते असे उभे ठेवले जात नाहीत. आपल्या या कुलदेवांशिवाय घरातलं कुठलंही कार्य होत नाही. म्हणजे लग्न म्हणा, काही कार्यक्रम असतील तर तेव्हा हे कुलदैवत लागतातच. तर हे जे देव घडवलेले आहेत ना, तर हे पण मी दहिवडकर सराफ यांच्याकडूनच आईने घडवून घेतले होते. याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवला होता आणि खूप छान त्यांनी बनवून दिले देव, एकदम मस्त. आणि अशा प्रकारे बघा खाली 2 नागबेलीची पानं म्हणजे खायची पानं ठेवायची असतात, त्याच्यावरती मध्ये गणपती बाप्पा बसवायचे असतात, त्यानंतर कुलदैवत ठेवतात आणि त्यानंतर बाजूला मी सगळे दिवे लावलेत. तर प्रत्येकाची ही करण्याची पद्धत पण जरी खानदेशातले जरी असतील तरी बऱ्याच जणांची पद्धत ह्यामध्ये वेगवेगळी असू शकते. तर आम्ही अशा पद्धतीने करतो. आणि बघा असं आपलं आता जे आरतीचं ताट आहे ते खूप खूप छान असं सजलंय मस्त. जसं मला नेहमी हवी असते पूजा, की अशी यथासांग अशी पूजा झाली ना की माझं मन शांत होतं. नाहीतर मग नुसतीच अशी पूजा करायला माझं मन कधीच मान्य करत नाही. तर आता छान त्याच्यापुढे अशी रांगोळी काढते आणि त्यानंतर मग दिवे छान असे प्रज्वलित करतो. तर या चैत्र महिन्यामध्ये ना जी पौर्णिमा येते, त्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ही आरती लावली जाते. तर आमच्याकडे अशा प्रकारची आरती वर्षातून 4 वेळा लावली जाते. तर त्यातलीच एकदा म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस तो हा म्हटला जातो. तर पुढे मी सांगेनच तुम्हाला की या दिवशी आम्ही म्हणजे बरेच जण जे गावाला असतात, गावाला राहतात, तर ते जिथे देवीचं स्थान आहे, कुलदेवीचं स्थान आहे ना, त्या स्थानावर जाऊन तिथे देवीची छान अशी आरती लावली जाते, पूजा केली जाते, मानपान दिले जातात, जे काही जायवळाचे कार्यक्रम असतात ते तेव्हा केले जातात. तर अशा प्रकारे कुलदेवीची जी पण उपासना असते किंवा कुलदेवीची जी पण सेवा असते, ती जर आपण नेहमी अशा प्रकारे मनोभावे केली ना, तर आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद, कुलदेवीची साथ नेहमी आपल्या सोबत असते आणि ती साथ असणं खूप महत्त्वाचं असतं.
तर बघा ही आमची कुलदेवी आहे जोगाई माता. तर जेव्हा आम्ही गेलो होतो कुलदेवीला, तर तेव्हा आमच्याकडे म्हणजे आधी कोणाकडेच असा फोटो वगैरे नव्हता कुलदेवीचा. तर हे जे फोटो तुम्हाला दिसतोय, तर हे पाषाण होतं देवीचं तिथे. तर पाषाणाला मी छान ही साडी, हार वगैरे सगळं इथूनच घेऊन गेली होती आणि तेव्हा छान सजवलं होतं पाषाणाला. तर म्हणून तेव्हा आम्ही असा एक छान फोटो काढला होता. आणि एकदा काय केलं होतं की हा जो फोटो काढला होता ना, ह्याच्याच खूप साऱ्या प्रिंट आम्ही काढल्या होत्या फोटोच्या. आणि तिथे जेव्हा यात्रेला गेलो होतो, तर तेव्हा सर्वांना ते फोटो वाटले होते, जेणेकरून म्हणजे गावच्या लोकांकडे अशा गोष्टी नसतात किंवा लक्षातही येत नाही त्यांच्या. तर त्याच्यामुळे हे फोटो तेव्हा सर्वांकडे म्हणजे ज्यांची ज्यांची जोगाई माता आहे देवी, तर त्यांच्या सगळ्यांकडे हे फोटो पोचले होते. तर एक प्रकारची सेवा म्हणून आम्ही त्या गोष्टी केल्या होत्या आणि खूप छान वाटतं मनाला अशा छोट्या छोट्या गोष्टी करून. तर बघा दिवे प्रज्वलित केल्यानंतर दिव्यांचा जो प्रकाश आहे ना, तो इतका सुंदर भव्य आणि असा प्रसन्न वाटत होता. आणि जो दिव्यांचा जो झोत आहे ना प्रकाशाचा, तो बघा देवीच्या वर म्हणजे देवीचा जो फोटो आहे त्याच्यावर एकदम लख्ख असा प्रकाश दिव्यांचा पडत होता. तर आईंनी सुद्धा मग पूजा करून घेतली, सगळ्या दिव्यांना हळद कुंकू वगैरे अर्पण करून. त्यानंतर हे सगळं करताना जेव्हा पण आपण ज्या ज्या देवतांचं जे करत असतो ना, तर तेव्हा आपण त्या देवतांचं नामस्मरण करत राहायचं. त्यामुळे आपली जी ही पूजा असते ती तिथपर्यंत पोहोचते आणि छान पूजेचा आनंद आपल्याला मिळत राहतो. आपल्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न किंवा बाधा या गोष्टी येत नाहीत आणि पूजा आपली ज्या देवतेसाठी आपण जी पूजा करत असतो ती तिथपर्यंत पोहोच होते. तर असा होता कालचा पूजेचा व्हिडिओ. म्हणजे काल मी नाही व्हिडिओ पोस्ट केला कारण काल हे सर्व चालू होतं, त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही आणि बऱ्याचशा गोष्टी मी शूट केल्या नाहीत. कारण कसं होतं ना की घरी जेव्हा जाते, आता इथे माझ्या घरी जेव्हा असते तर तेव्हा मला असं काही वाटत नाही, पण जेव्हा घरी जाते आणि असं काही असतं म्हणजे मला आवडत नाही. ॲक्च्युली करणारे करतात, पण मला असं वाटतं की म्हणजे आता सासरे आहेत, सासूबाईंना आवडतं, पण कधी कधी पप्पांना आवडत नाही. तर मग त्याच्यामुळे असं वाटतं की नको, मग त्यांना असं वाटेल की फक्त दाखवण्यासाठी किंवा फक्त व्हिडिओसाठी हे करतात की काय, असं त्यांनाही कुठेतरी वाटू शकतं. तर म्हणून मला पण ते आवडत नाही तिथे मग तसं करायला. तर म्हणून बऱ्याचशा गोष्टी आणि वेळही नव्हता पहिली. दुसरी गोष्ट तर कारण जेवणाचं मी तुम्हाला दाखवलं नाही, पण इतकं सारं म्हणजे सगळं आपण नैवेद्य म्हटल्यानंतर पूर्ण आपले सगळे पंचपक्वान असतात, तर त्याच्यामुळे खूप सारी कामं असतात आणि त्याच्यामध्ये सारखं कुठे कॅमेरा घेऊन फिरणार आणि कुठे ते ट्रायपॉड लावत बसणार. तर असं माझं तरी असंच होतं नेहमी आणि त्याच्यामुळे बरंचसं शूट करायचं, काही शूट करता आलं नाही. तर त्याच्यामुळे जेवढं मला जमलं पूजेच्या बाबतीत तर तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशा छान आरती असतात. या आरतींसाठी खास गावाला जातात लोक, जे चौदसची आरती म्हणतात, म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कुलदेवतेची आरती असते. तर ह्याच वेळी जावळ सुद्धा काढतात गावाला देवीच्या इथे. निष्ठाच परत माझ्या दिरांच्या मुलींचं सुद्धा आईंनी तिथे म्हणजे जावळ केलं होतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, जशी इथे ही जत्रा किंवा यात्रा तुम्ही म्हणता, तर तसं ती गावची असते. आणि देवीचा एक तो उत्सव साजरा केला जातो चैत्र महिन्याचा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी. बरेच जे खानदेशात राहत असतील किंवा बरेच जे खानदेशी असतील तर त्यांना ही पद्धत माहिती असेल. आणि हे दिवे नंतर आपल्याला खायचे असतात. आत्ताचे हे जे दिवे असतात हे सर्वजण खाऊ शकतात आणि इतर वेळी वर्षातून 4 वेळा देवीची अशी आरती लागते. तर इतर वेळा जेव्हा आरती लागते तेव्हा फक्त ते स्त्रियांनीच खायचे असतात, पुरुषांना दिले जात नाही. तर अशा प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळ्या छान पद्धती आहेत, काही ना काही पूजेच्या म्हणा किंवा काही चालीरीती, पण खूप छान वाटतं. आणि ह्या गोष्टी तुम्हाला भले त्यातलं लॉजिक माहिती असेल नसेल, पण तरी त्या तुम्ही गोष्टी करत जा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवतेची जी सेवा असते ना, ती आपण कधीच टाळायची नाही. त्यात खरंच काही ना काही
तथ्य असतं आणि जेही आपली सुरुवात असते ना ती आपल्या कुलदेवीपासूनच होत असते. तर म्हणून कुलदेवीची कुठलीही सेवा, कुठलीही पूजा, कुठलीही काहीही गोष्टी तुम्ही सोडत जाऊ नका, नेहमी करत जा. मी तेच म्हटलं ना की मला खरंच खूप भाग्यवान मी वाटते की बाबा मला सगळ्या गोष्टी ज्या देवाच्या आहेत त्या करायला मिळतात. माझ्या सासूबाई सगळ्या गोष्टी दाखवतात आणि मला आवडतं की मी त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी शिकून घेऊ की आपणही पुढे जाऊन त्या गोष्टी चालू ठेवू शकतो. आपल्याला त्या गोष्टी माहिती असतील व्यवस्थित आणि त्यांच्यासोबत ते करायला भेटतं ना तर ते मला आणखीन चांगलं वाटतं. तर असा आजचा व्हिडिओ होता आणि ही आजची पौर्णिमेची पूजा अशी झालेली आहे. तर तुम्ही म्हणाल ताई साडी वगैरे, तर साडी नेसले कारण मला आज कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर कुंचन, लक्ष्मी कुंचन, धनलक्ष्मी कुंचन जे आहे त्याची सेवा करायची आहे. आणि इथे आता तिसगावमध्ये देवीची जत्रा किंवा यात्रा तुम्ही जेही म्हणाल तर ते सुरू झालेलं आहे आजपासून. आज पालखी असते देवीची रात्री आणि त्याच्यानंतर पालखीनंतर मग देवीचा उत्सव सुरू होतो. आता इथे सगळे जे पाळणे, झोपाळे वगैरे ते सगळं आलेलं आहे. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर म्हणून मी तुम्हाला सांगते. तर छान मस्त असतं आणि यायचं, आपण त्यांना छान प्रोत्साहन द्यायचं कारण बिचारे उन्हातानाचे वगैरे बघा, दुपारी किती ऊन लागतं, आपल्याला घरात एवढं ऊन लागतं तर बाहेर किती ऊन लागत असेल. तर आपल्याकडून एक फूल ना फुलाची पाकळी, कारण खरंच मी विचार करते की हे लोक म्हणजे खरंच किती कमाई होत असेल आणि किती त्रास होतात, बाहेरचं खाणं, झोपणं, उठणं, बसणं, सगळ्या गोष्टी. तर म्हणून त्या जत्रेच्या निमित्ताने का होईना त्या लोकांचं पोट भरतं आणि तेच मला एक चांगली गोष्ट वाटते. आणि देवीचं आपल्या दर्शन होतं. वर्षातून एकदा जे लांब वगैरे राहत असतील ना तर वर्षातून एकदा तरी आपली जी ग्रामदेवता असते म्हणजे जी आपली पूर्ण एरियाची म्हणा की जी देवी असते तर त्यांचं एकदा तरी आपलं दर्शन केलंच पाहिजे. आणि मी छान आज संध्याकाळी मी पौर्णिमेलाच ओटी भरते देवीची, तर मग मला साड्या पण जाऊन आणायच्या आहेत. तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहायला मिळेल. पूजासुद्धा आज काय काय झाली आहे ते पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.